मला आठवतं महाविकास आघाडीच्या काळात आम्ही जे ऐकायचो की ह्या सगळ्या केमिकल फॅक्टरीतून मातोश्रीकडे हप्ते जायचे आणि ज्यांचे हप्ते वेळेत यायचे नाही त्यांच्यावर नोटीसच पाठवण्याचं काम हा पेंगुइन ठाकरे तेव्हा करायचा. म्हणून उद्धव ठाकरेंनी किती मुख्यमंत्री काळामध्ये काय दिवे लावलेत आणि कसं ह्या सगळ्या कंपन्यांना ब्लॅकमेलिंग व्हायचं ह्याचा कधीतरी अंबादास दानवेंना पुरावा सकट माहिती देतो. सरकार एकीकडे डोंबिवलीमध्ये एवढी भयानक घटना घडली होती. तुम्ही ज्या प्रकारे म्हणलात महायुतीचे सर्व नेते फील्डवरती होते. आता महाविकास आघाडीचे नेते फक्त ट्विट करण्यामध्ये मशगूल होते. प्रत्यक्षात मात्र त्यांनी कुठेही फील्डवरती जाऊन किंवा कोणती पाहणी केली. डोंबिवलीची घटना असो, पुण्याची घटना असो, स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब काल त्या दिवशी पुणे आयुक्त कार्यालय पोलीस कार्यालयामध्ये जाऊन बसलेले. हेच तर खरं म्हटलं ना सुरुवातीला की महाराष्ट्रावर या महाविकास आघाडीच्या लोक नेते मंडळीचं प्रेम केवढं बेगडी आहे. हे चायनीज मॉडेल कुटुंब प्रमुख आहेत सगळे. महाराष्ट्राला ओरबडण्याच्या पलीकडे या लोकांनी काहीच केलेलं नाही. आज जेव्हा निवडणुका संपल्या तेव्हा कोण लंडनला जाऊन हवा खातोय, कोण नाईट लाईफ परत एन्जॉय करतोय. म्हणजे प्रत्येक जणाला महाराष्ट्राचं फक्त रक्त फक्त पिण्याचं काम हे महाविकास आघाडीचे लोक करतात. ठाकरेंनी नुसतं ट्विट केलंय, कालच्या घटनेवर ट्विट केलं, बाकी काय त्याच्या ट्विट पलीकडे त्याला काहीच येत नाही. यायला पण पाहिजे ना काहीतरी. केमिकलचा वापर आदित्य ठाकरे संध्याकाळी 7:30 नंतरच करतात. अंबादास दानवेंनी असं म्हणलं की रिजवी कॉलेजच्या मागच्या बंगल्यामध्ये बसून त्यांना विचार आहे खरं आहे की कुठे. अंबादास दानवेंनी असं म्हटलं की ज्या केमिकल कंपन्या आहेत त्या जर लवकर स्थलांतरित झाल्या असत्या तर या गोष्टी घडल्या नसत्या. त्या केमिकल कंपन्या काय आता आलेल्या नाही. अंबादास दानवेंनी विरोधी पक्ष नेता असताना थोडं वाचन करावं. नुसता वायफल बडबड करू नये. त्याची काही पार्श्वभूमी आहे, त्यांना कसं काय त्यांना परवानग्या मिळाल्या कशा ह्याच्यापेक्षा महाविकास आघाडीच्या काळात ही जी काय हप्तेबाजी व्हायची ह्याबद्दल पण त्यांनी बोलावं थोडं.